माझं म्हणणं असं आहे की याच्यासाठी काहीतरी ठोस आपल्याला करावं लागेल। आता कितीदा आम्ही कितीदा आम्ही पालकमंत्र्यांना भेटायचं, जो निधी आहे तो दिला जातो। 1100 कोटी रुपये डिपार्टमेंटला आहेत, पण ते एकट्या याच भागामध्ये भिंती बांधण्यासाठी नाही आहेत। ज्या ठिकाणी दरड किंवा ह्या भिंती कोसळण्याची शक्यता आहे अशा लोकांना तात्काळ आपण स्थलांतर योग्य ठिकाणी करणार का? अध्यक्ष महोदय, माझा दुसरा प्रश्न असा आहे की जवळजवळ 11.5 कोटी 63 लाख संरक्षण भिंतीसाठी पैसे मंजूर आहेत आणि ह्या भिंती 9 मीटरच्या आतमध्ये असल्याने अद्यापही धोका कायम आहे। ह्या 9 मीटरपेक्षा जास्त उंची वाढवून आमच्या सूर्यानगरसाठी जवळ 20 ते 22 कोटीचा शासन निधी देणार का? तिसरा माझा प्रश्न असा आहे की जिओ नेटिंगचे कामाकरता 9 कोटी रुपये मंजूर आहेत, परंतु सूर्यानगर हा डोंगराळ आणि मातीचा भाग असल्यामुळे जिओ नेटिंगचा काहीही उपयोग त्या ठिकाणी होणार नसल्याने 9 मीटरच्या उंचीच्या संरक्षण भिंतीकरता हा निधी वर्ग करणार का? आपल्याला याची कल्पना आहे की बृहन्मुंबई महापालिकेच्या क्षेत्रातील संभाव्य भूसंकनाच्या 249 ठिकाणं आहेत, जसे जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांनी त्या ठिकाणी सर्वे केलेला आहे आणि त्या सर्वेच्या माध्यमातून धोक्याची ठिकाणं, अतिधोक्याची ठिकाणं ही त्यात ठरलेली आहे आणि त्यापैकी जवळपास संभाव्य भूसंकनाच्या 249 ठिकाणाचे भारतीय भौगोलिक सर्वेक्षण यांच्यामार्फत 2017 मध्ये हे सर्वेक्षण झालेलं आहे आणि त्यापैकी 74 ठिकाणं जे आहे हे धोकादायक आहे, जवळपास 46 ठिकाणं जे आहेत हे अतिधोकादायक आहेत आणि या 46 पैकी 40 अतिधोकादायक ठिकाण हे मुंबई उपनगरातील आहे आणि म्हणून त्या ठिकाणी तर काय उपाययोजना करायची, काय काळजी घ्यायची, कारण तिथे स्लम एरिया अतिशय दाटीचा भाग आहे, अगदी म्हणजे पावटी सुटल्याची चालण्यापुरती तर 2 घरामध्ये अंतरसुद्धा त्या ठिकाणी गल्लीमधलं नाही त्या ठिकाणी आणि खूप दाटीने लोक त्या ठिकाणी राहत असतात। ही वस्तुस्थिती आहे। ज्या आमदाराच्या मतदारसंघात डोंगरच नाहीत त्याला संरक्षण भिंतीच्या निधीची आवश्यकता नाही काय? आणि या संदर्भात अजितदादांनी मागच्या टर्ममध्ये स्वतः बैठक घेतली होती। मी माननीय मंत्री महोदय त्यावेळेचे अनिल पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता आणि त्यावेळेस माननीय अजितदादांनी महानगरपालिकेच्या ॲडिशनल म्युनिसिपल कमिशनर होत्या अश्विनी भिडे, तर त्यांना इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या की आपण 300 कोटी रुपये महानगरपालिकेतर्फे खर्च करा आणि त्या भिंती ताबडतोब बांधून घ्या। वस्तुस्थिती काय? महानगरपालिकेकडून या भिंतीसाठी अजून 1 रुपया खर्च केला गेला नाही आणि आपत्ती व्यवस्थापनचे जे 1100 कोटी रुपये केंद्रातून येणार होते असं ते सगळं एकंदरीत ठरलं होतं। माझा मूळ मुद्दा मंत्री महोदयांना एवढाच आहे की 8 वर्षापूर्वीचा सर्वे आहे, 8 वर्षापूर्वीचा सर्वे, त्याच्यानंतर झोपडपट्टी वाढले डोंगरात, ती वाढणारी झोपडपट्टी थांबवण्याची आपल्याकडे यंत्रणा नाही, त्याच्यामुळे आणखी झोपडी वर जाते, मग त्या झोपड्या वाचवण्यासाठी आपल्याला संरक्षण भिंती बांधाव्या लागतात। आपण माझ्या मतदारसंघातली परिस्थिती घेतली तर मी तुम्हाला किमान 25 घरं अशी दाखवू शकतो की जी जीव मुठीत घेऊन राहतात आणि निधी अभावी म्हाडा काम करत नाही। PWDला विचारलं तर PWD सांगते आम्ही फक्त RCCची भिंत बांधणार, त्या डोंगरात RCCचा ती यंत्रणा पोचणार कशी? तर त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय हा विषय अतिशय गंभीर आहे। माझं म्हणणं असं आहे की याच्यासाठी काहीतरी ठोस आपल्याला करावं लागेल। आता कितीदा आम्ही पालकमंत्र्यांना भेटायचं, जो निधी आहे तो दिला जातो, पण ज्या ठिकाणी संरक्षण भिंतीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी सरकार म्हणून धोरण असलं पाहिजे ना, का त्या डोंगर घसरावा लोक मरावी आपण त्याची वाट पाहिजे का? तर त्याच्यामुळे माननीय मंत्री महोदय आपत्ती व्यवस्थापनचा 1100 कोटी रुपये जो निधी आहे आणि माननीय अजितदादांनी महानगरपालिकेला जे सांगितलं की तात्पुरतं तुम्ही 300 कोटीची कामं करून घ्या, तर ही कामं महानगरपालिकेने करण्यासाठी आपण त्यांना निर्देश देणार आहात का? प्रश्न क्रमांक 1, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा 8 वर्षापूर्वी सर्वे झालाय, पुन्हा आपण नव्यानं करणार आहात का? हा प्रश्न क्रमांक 2। आणि माझ्या मतदारसंघात ज्या 86 संरक्षण भिंती गरजेच्या आहेत आपण आजच्या अधिकाऱ्यांना सांगणार आहात का की त्यांनी जाऊन तिकडे सर्वेक्षण करावं आणि सर्वेक्षण करून तुम्ही कोणत्या एजन्सीकडून काम करा, MSRDला सांगा, PWDला सांगा, शासनातर्फे करा, BMC तर्फे करा, आमचं काही नाव नाही, पण त्या ठिकाणी 86 ज्या संरक्षण भिंती माझ्या मतदारसंघात गरजेच्या आहेत त्या बांधण्यासाठी आपण अधिकाऱ्यांना निर्देश देणार आहात का? हा प्रश्न क्रमांक 3। आता सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न विचारला किंवा 1100 कोटी रुपये, तर 1100 कोटी रुपये डिपार्टमेंटला आहेत, पण ते एकट्या याच भागामध्ये भिंती बांधण्यासाठी नाही आहेत, ते संपूर्ण
महाराष्ट्रासाठी त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे सगळे पैसे 1500 कोटी रुपयामध्ये ते फक्त भिंती बांधायचे आहेत किंवा अशातला कुठलाही नाही, ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता असेल, कारण हा सर्वे सुद्धा जो केला हा महापालिकेने केलेला आहे. नाही हां हो, महापालिकेने आम्हाला सुचवल्या, त्यांनी सर्वे करावा, त्यांनी आम्हाला सूचित करावं. ते जर सूचित करतील तर आम्ही निश्चित त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देऊ. त्याबाबतीत काही दुमत नाही आहे.